चला सकाळी उठत नाही तर परशी आग म्हणून जाते. म्हटलं परशा तू सकाळ सकाळी काय आलं? चालू तू गाडीवर बसून सांगतो तुला काय आलं? बसलो रे भाऊ गाडीमध्ये. परशा म्हणे आपल्या वावरात जायचं. म्हटलं काय रे भाऊ? म्हटलं तो ढोरात आलाय त्रास आणि साला म्हणे काय विचारू नको म्हणे तू म्हणे एवढा त्रास देऊ राहिला. मला करून लावला तरी करून तोडून चाललं म्हणे. म्हटलं चाल म्हटलं परशा मी करून लावून देतो तुला 120चा करून ना निघाल. मग 120च्या पीठनं कुठं तर घराकडे जात नाही. आपल्याला जायचं कुठं तर चांदोरला येतं. घरी येतो भाऊ तयारी करतो निघतो भाऊ चांदोरला 120च्या पीठनं. तेवढ्या शेवट आपण चांदोरमध्ये पण पोचून जातो. चांदोरमध्ये येत नाही तर परशा आपल्याला डेपोमध्ये काम म्हटलं. सारे बाप परशा मला डेपोमध्ये काम आहे काम करून घे. तेवढ्या शेवटात आपल्याला ते गाडगेनगरमधून फोन आपल्याला जायचं होतं अर्जंट कासाठी ते बॅनर छापासाठी काय असं सांगतो तुम्हाला मग नेक्स्ट ब्लॉकमध्ये. आता ऐकून घ्या तुम्ही. आपल्याला जायचं कुठं बिर्याणी खायला. परशाने आपल्याला लय जोरात भूक लागली. म्हटलं चाल म्हटलं परशा आज बिर्याणी का म्हटलं चाला म्हटलं खूप दिवस झालं म्हटलं बिर्याणी नाही खाल्ली. तर मग बिर्याणी शॉपमध्ये बिर्याणी करतो ना ऑर्डर भेटतो भाऊ 120च्या पीठनं दुखं येतं कायले तर खायले नाच करते असंच काय मग आपलं परशाने एकच नंबर बिर्याणी वाटलं. ठीक आहे ना भाऊ. तर निघालो आपण कुठं घराकडे जात नाही तर परशाने आपल्या चुंबेश्वरमध्ये पेट्रोलच नाही. तर टाकरे बा म्हटलं 120चं पेट्रोल निघू म्हटलं 120च्या स्पीडनं. तर निघालो मग 120च्या स्पीडनं कुठं तर घराकडे जात नाही तर परशा म्हणते आपल्याला म्हणजे झाला म्हणते आपले फॉलोअर्स वाढून नाही राहिले. वर्षा मायने वाटलं ज्यानं कोणी आपल्याला फॉलो नसेल केलं तर फॉलो करून टाका. तर तेवढ्या शेवटात आपण आपल्या गावामध्ये येऊन जातो. गावामध्ये आल्यावर आजचा ब्लॉग इथंच खतम करतो.